माणसाला रोज किती गॅस लागत असतो आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि सौर ऊर्जेचा जो आपला प्रकल्प आहे त्याच्यामुळे किती गॅसची बचत आपल्याला होते? सर साधारणतः साई प्रसादालय आणि बुंदी प्रसाद, लाडू प्रसाद जो आपण देतो, ते तयार करण्यासाठी जे आहेत, तर दैनंदिन आपल्याला मॅक्सिमम जे पीक पिरियड आहे, तर 2 टन गॅस एल-पी-जीची आपल्याला रिक्वायरमेंट असते. तर आपल्या इथे जे आहे, तर 10-10 टनाच्या 2 बुलेट्स आहेत. म्हणजे 20 टन आपल्याकडे लोड आपण साठवू शकतो. आणि एक इमर्जन्सी म्हणून एक कमर्शियल 47 किलोचे जे सिलेंडर आहेत, तर त्याचं एक गॅस मॅनिफोल्ड आहे. तर त्यामध्ये साधारणतः जे आहेत 4 टन म्हणजे असं एकूण 24 टन लोड आपण साठवू शकतो गॅसचा. आणि यासाठी जे आहेत तर आपण IOCL, BPCLकडनं जे आहेत बल्कमध्ये जे आहे टँकरद्वारे आपल्याला गॅस पुरवठा केला जातो. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे गॅस पुरवठ्यावर काही परिणाम झाला की नाही? आपल्याकडे आता सध्या किती स्टॉक आहे जेणेकरून प्रश्नाला अडचण निर्माण होणार? सर सध्याच्या परिस्थिती बघता जे आहेत तर गॅसचा सध्या तरी आपल्याला काही तुटवडा नाही आहे. पुरवठादारांकडनं विहित वेळेत आपल्याला आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा केला जातो आहे. आणि आपल्याकडचे जे आहे तर साधारणतः आणखीन 12 ते 15 दिवस गॅस पुरेल इतका गॅस आपल्याकडे सध्या शिल्लक आहे. सौर प्रकल्प जो आपण या ठिकाणी 2008 मध्ये तयार केला आहे त्यामुळे किती गॅसची बचत आपली होते साई संस्थांची? हे जे इंधन खर्च जो आहे याच्यात बचती होण्यासाठी जे आहे तर 2008 साली आपण सोलर स्टीम कुकिंग प्रोजेक्ट चालू केलेला होता. आणि ह्या सोलर स्टीम कुकिंग प्रोजेक्टद्वारे जे आहे तर दैनंदिन साधारणतः 200 ते 250 केजी गॅस जे आहेत आपली सेव्हिंग होते. आणि यामध्ये जे आहेत आणखीन पुढच्या याच्या दृष्टीने आपण नवीन सौर ऊर्जा प्रकल्प जे आहेत मान्यता दत्त समितीने त्यास मान्यता दिली आहे आणि लवकरच त्याचे नवीन सोलर प्रकल्प उभारणीचे काम चालू करणार आहोत. आणि त्याद्वारे जे आहेत साधारणतः 400 ते 500 किलो आपला LPG दररोजची सेव्हिंग होणार आहे. भविष्यात जर LPGचा तुटवडा झाला तर कशा पद्धतीचं नियोजन या तुम्ही करणार आहात? LPG सध्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर LPGचा पुरवठा जर काही खंडित झाला किंवा अपुरा झाला तर त्या दृष्टीने संस्थांना निश्चितच पावले उचलावे लागणार आहेत. आणि त्यामध्ये जे आहेत तर जर जे आपण प्रसाद भोजन देतो त्यामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना आपण प्रसाद भोजन त्याद्वारे उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ते जे आहेत काही जे आहेत तर लाडू वगैरे त्याच्यावरती परिणाम मात्र होऊ शकतो. आमच्याकडे लाडू आणि बुंदीसाठी जास्त करून LPG वापरला जातो. त्यावर आपल्याला काटकसर करावं लागणार किंवा काय पर्याय करावा लागतो? सध्या तर आता गर्दी रामनवमी उत्सव आहे आणि त्या दृष्टीने जे आहेत तर गर्दीही वाढली जाणार आहे. भाविकांच्या लाडू प्रसादाच्या बाबत मागणीही वाढणार आहे. सध्या तरी आपल्याकडे गॅस पुरवठा जो आवश्यक आहे तर तो उपलब्ध असल्यामुळे सध्या तरी काही अडचण नाही आहे. भविष्याच्या दृष्टीने समजा आता पुढील महिन्यात जर काही हे झालं तर त्या दृष्टीने जे प्रशासन ठरवेल त्याप्रमाणे निश्चित पावले उचलले जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.